नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उत्पन्न एकादशी व्रतकथा। धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की भगवान कृपया मला कार्तिकी महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीबद्दल सांगा। या एकादशीचे नाव काय आहे आणि तिच्या व्रताचा फायदा काय आहे, त्याची पद्धत काय आहे, हे व्रत केल्याने त्याचे फळ काय मिळते, कृपया हे सर्व स्वच्छपणे सांगा। भगवान श्री कृष्ण म्हणाले, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पन्न एकादशी म्हणतात। शंखद्वार तीर्थार्थ स्नान करून या व्रताने भगवंताचे दर्शन घेतल्याने जे फळ मिळते तेवढेच फळ ही एकादशी केल्याने मिळते। उपवास करणाऱ्या भक्ताने चोरी, ढोंगी, व्याभिचारी, निंदा करणारे, खोटे बोलणारे आणि पापी यांच्याशी कोणताही प्रकारची चर्चा करू नये। त्याचे महत्त्व मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका। उत्पन्न एकादशीची व्रतकथा। युधिष्ठिर म्हणू लागले की हे भगवान, एकादशीच्या उपवासाला हजारो यज्ञ आणि लाखो गायी दान यांची बरोबरी तुम्ही केली नाही, तर ही तारीख सर्व तारखांपेक्षा चांगली कशी झाली मला सांगा। भगवान म्हणाले, हे युधिष्ठिर, मूर नावाच्या राक्षसाचा जन्म सुवर्ण काळात झाला। तो खूप बलवान आणि भयानक होता। त्या भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादी सर्व देवांचा पराभव करून त्यांना हकलून दिले। तेव्हा इंद्रासह सर्व देवता भयभीत झाले आणि त्यांनी सर्व कथा भगवान शंकरांना सांगितले आणि म्हणाले, हे कैलाशपती, दैत्याला घाबरून सर्व देव मृत्यू लोकात परत गेले। तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवा, तुम्ही जगाचा स्वामी, भक्तांच्या दुःखांचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंचा आश्रय घ्या, तेच तुमचे दुःख दूर करू शकतात। तेव्हा भगवान शिवाचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले। देव तेथे झोपलेले पाहून हात जोडून त्यांची स्तुती करू लागले की हे देवा, देवाच्या स्तुतीस पात्र, देवांचे रक्षण करते मधुसूदन, तुम्हाला पुन नमस्कार। तुम्ही आमचे रक्षण करा। राक्षसाच्या भीतीने आम्ही सर्व तुमच्या आश्रयाला आलो आहोत। आपण या जगाचे निर्माता, पालक, उत्पत्ती आणि संरक्षक आणि सहारक आहात। सर्वांना शांती देणारे आहात। तुम्ही आकाश आणि पाताळ आहात। ब्रह्मा, सूर्य, चंद्र, अग्नी, सामुग्री, होम, प्रसाद, मंत्र, तंत्र, जप, यजमान, यज्ञ, कर्म करता, भोगकर्ता हेही तुम्हीच आहात। तुम्ही सर्व व्यापी आहात। तुमच्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये परिवर्तनशील आणि स्थिर असे काहीही नाही। हे परमेश्वरा, राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवून स्वर्गातून आम्हाला बाहेर केले आहे आणि आम्ही सर्व देव इकडे तिकडे धाव घेत आहोत। तुम्ही आम्हा सर्वांचे त्या राक्षसापासून संरक्षण करा। इंद्राचे असे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले की हे इंद्र, असा मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे? त्याचे नाव काय आहे? त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे आणि कोणाच्या आश्रयाला आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे, हे सर्व तुम्ही मला सांगा। भगवान त्याचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाले, प्रभू, प्राचीन काळी नाडीजंग नावाचा एक राक्षस होता आणि त्याला मूर नावाचा मुलगा होता, जो महान, पराक्रमी आणि प्रसिद्ध होता। त्यात चंद्रावती नावाचे शहर आहे। त्याने सर्व देवांना स्वर्गातून बाहेर काढले आहे आणि तेथे आपला अधिकार स्थापित केला आहे। त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, ईश, चंद्र, नैऋत्य इत्यादी स्थान काबीज केले आहे। सूर्य स्वतः चमकतो, तो सुद्धा ढग बनला आहे आणि सर्वात अजिंक्य आहे हे असुर निकंदन। त्या दुष्टाचा वध करून देवांना अजय बनवा। हे वचन ऐकून भगवान म्हणाले, हे देवता, मी लवकरच त्यांचा नाश करेल। तुम्ही चंद्रावती नगरीत जा। असे बोलून सर्व देवतांसह चंद्रावती नगरीकडे प्रस्थान केले। त्यावेळी मूर राक्षस रणांगणात सैन्यासह गर्जना करत होता। त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन
चारी दिशांना पळू लागले. जेव्हा भगवान स्वतः रणांगणावर आले तेव्हा असुर शस्त्रे घेऊन त्यांच्यावर धावली. देवांनीही त्यांना सापाप्रमाणे बाणांनी भोसकले. अनेक असुर मारले गेले. उरला फक्त मूर. तो अधीरतेने परमेश्वराशी लढत राहिला. प्रभूंनी जोही तीक्ष्ण बाण वापरला तो त्याच्यासाठी फूलच ठरेल. त्याचे शरीर विस्कटलेले, पण तो लढत राहिला. दोघांमध्ये युद्ध झाले. त्यांचे युद्ध 10,000 वर्ष चालेल, पण मूर हरला नाही. थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले. हेमती नावाची एक सुंदर गुहा होती. त्यात देव विसावा घेण्यासाठी आत शिरले. ही गुहा 12 योजना लांब होती आणि तिला एकच प्रवेशद्वार होते. भगवान विष्णू योग निद्रेच्या मांडीवर झोपले. मूरही मागे मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून मारण्याच्या तयारीतच होता तो. तेव्हा भगवंताच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी प्रकट झाली. देवीने मूर राक्षसाचा अवमान केला, युद्ध केले आणि त्याला ताबडतोब ठार मारले. सर्व काही जाणून श्रीहरी जेव्हा योग निद्रेच्या मांडीवरून उठले तेव्हा त्यांनी त्या देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीला झाला आहे, म्हणून तुझी उत्पन्ना एकादशी या नावाने तुझी पूजा केली जाईल. जे माझे भक्त असतील ते तुझे भक्त असतील. जे कोणी हे व्रत करेन त्याच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे हवे ते मिळेल आणि शेवटी ते विष्णू लोकात येतील. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही छोटीशी कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठला पांडुरंग.